हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मस्त आणि टेस्टी आणि तेवढी सोपी अशी स्वीट रेसिपी। चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। ही जी रेसिपी आहे ती फक्त 3 वस्तूंपासून बनलेली आहे आणि ती सुद्धा घरातल्या घरामध्ये। चला मस्त अशी ही तिरंगा कलरमधून रेसिपी बनवणार आहोत खास आपल्या 15 ऑगस्टसाठी। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही तर पटकन सबस्क्राईब करा। तर मग आपली ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत ब्रेड। मी ते 5-6 ब्रेड घेतलेले आहेत आणि त्याचे जे काट असतात ते ब्राऊन कलरचे ते मी काढून घेतलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला तुकडे करायचे आहेत, म्हणजे ब्रेडचा आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे। तर मी ते संपूर्ण जे ब्रेड घेतले होते त्याचा संपूर्ण असा चुरा करून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे त्याला सुपर टेस्टी बनवण्यासाठी मिल्क पावडर। तर मी इथे मिल्क पावडर वापरलेली आहे 3 चमचे। तुम्ही कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर वापरू शकताय। आता यामध्ये आपल्याला 3 चमचे एवढी शुगर पावडर सुद्धा ॲड करायची आहे। जी आपल्या रेग्युलर घरामध्ये साखर असते ना, ती मिक्सरला फिरवून त्याची पावडर करून यामध्ये वापरायची आहे आणि थोडीशी इलायची पावडर। आता मी इथे इलायची पावडर आणि शुगर टाकलेली आहे, पण माझ्याकडून व्हिडिओ स्किप झालेली आहे आणि हे सर्व साहित्य चांगलं असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। इलायची पावडर टाकून शुगर आणि आपली मिल्क पावडर टाकून ब्रेडला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे दूध टाकताना एक काळजी घ्यायची की थोडं दूध टाकतच आपल्याला हे मिश्रण आहे ते चांगलं असं मळून घ्यायचं आहे। जसं आपण कणिक मळतो ना त्याच प्रकारे, पण आपण जसं कणिक मळतो ना तसं नाही, हलक्या हातानेच हे मिश्रण आहे त्याचा गोळा करून घ्यायचा आहे। चला तर मग इथं मी आता एक गोळा करून घेतलेला आहे या मिश्रणाचा। आता त्याचे आपण 3 भाग करूया, कारण आपल्याला तिरंगा कलरमधून मिठाई बनवायची आहे म्हणून मी याचे 3 भाग करून घेतलेले आहे। जर तुम्ही अशीच खायला मिठाई बनवत असाल तर तुम्ही त्यामध्ये कोणताही फ्लेवर ॲड करून, म्हणजे इसेन्स असतो कोणत्याही फ्लेवरचा तो टाकून एकच मिठाई तयार केली तरी सुद्धा जमू शकते। तर मी इथे 3 भाग समप्रमाणामध्ये भाग केलेले होते त्याचे 3 गोळे आणि त्यानंतर एक गोळा घेतला त्यामध्ये ऑरेंज कलर टाकलेला आहे। आता मी इथे फूड कलर टाकलेला आहे। तुम्ही फूड कलर टाकून यामध्ये इसेन्स सुद्धा टाकू शकते तुम्हाला आवडेल त्या फ्लेवरचा। आता एक गोळा मळून झालेला आहे ऑरेंज कलरचा, त्याच प्रकारे आपण दुसरा ग्रीन कलरचा सुद्धा गोळा मळून घेऊया। इथे मी फूड कलर होता पण माझ्याकडे पावडर कलर होता, त्यामध्ये मी अर्धा चमचा दूध टाकलेला आहे आणि तो फूड कलर होता पावडरचा तो मिक्स करून ह्या गोळ्यामध्ये टाकून जसं आपण ऑरेंज कलरचा गोळा तयार करा त्याच प्रकारे हा ग्रीन कलरचा। तर इथे ऑरेंज आणि ग्रीन कलरचे दोन्ही गोळे तयार झालेले आहेत आणि आपला व्हाईट कलरचा तर हा होताच। आता काय करायचं, स्वच्छ असा हात धुवून घ्यायचा, कारण व्हाईट कलरला ऑरेंज आणि ग्रीन कलर लागू नये म्हणून। त्यानंतर व्हाईट कलरचा जो गोळा घेऊन असा आपण जशी पट्टी असते ना त्या आकारामध्ये त्याला थापून घ्यायचा आहे। त्याच प्रकारे ऑरेंज आणि ग्रीन सुद्धा आपण पट्टी थापून घेणार आहोत। हातानेच करायचं आहे, अजिबात कसलीच गरज लागत नाही, हाताने हे व्यवस्थित असं मळलं जातं। आता तुम्ही बघू शकता आपण इथे अजिबातही गॅस पेटवलेला नाहीये, साखरेचा पाक सुद्धा बनवलेला नाहीये, अजिबाती गॅस न पेटवता ही मिठाई बनवणार आहोत। आणि ज्या आपण पट्ट्या तयार करून घेतलेल्या होत्या ना त्या सिक्वेन्सने लावून घ्यायच्या, मध्ये पांढरा ठेवायचा आणि खाली वरती आपला ऑरेंज आणि ग्रीन लावायचा, म्हणजे वरी केशरी मध्ये पांढरा आणि खाली हिरवा अशी ही आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहेत त्या पट्ट्या लावून। तर इथं आपला रोल तयार झालेला आहे। आता आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, पण फ्रीजमध्ये ठेवण्याच्या अगोदर आपल्याला रॅपिंग पेपरमध्ये त्याला गुंडाळून घ्यायचं आहे। पण रॅपिंग पेपरमध्ये गुंडाळण्याच्या अगोदर जी आपला रोल तयार झालेला आहे त्याला हाताने दाबून घ्यायचा, म्हणजे जे आपण पट्टी तयार करून घेतलेली प्रत्येक फ्लेवरची ती व्यवस्थित अशी एकामेकाला चिटकली गेली पाहिजे। आता इथे माझ्याकडे होता चॉकलेट रॅपिंग पेपर, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सिल्वर पेपर सुद्धा घेऊ शकताय, तो सुद्धा नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा गुंडाळू शकता किंवा मग बटर पेपर असेल तर त्यामध्ये। तर इथे मी चॉकलेट रॅपिंग पेपरमध्ये गुंडाळून घेतलेला आहे। आता आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। फ्रीजमध्ये साधारण अर्ध्या तासासाठी मी ठेवलेला, तर तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर आपली ही जी मिठाई आहे ती एकदम मस्त अशी सेट झालेली आहे।
तिरंगा मिठाई आणि ती सुद्धा ब्रेडपासून. न मावा वापरला आहे किंवा मग गॅस न पेटवता ही मिठाई तयार झालेली आहे आणि ती सुद्धा 5 मिनिटामध्ये. तर बघू शकता मस्त आपली ही मिठाई कटसुद्धा होत आहे. अजिबात ही सुरीला चिटकलेलं नाही आहे किंवा मग जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं ते अजिबात ही पातळ किंवा म्हणजे एक्स्ट्राचं जास्त घट्ट वगैरे झालेलं नाही. अशी मस्त अशी तिरंगा कलरमधून मिठाई तयार झालेली आहे आणि यामध्ये तुम्ही कोणताही फ्लेवर टाका तशी ही तुम्हाला ही मिठाई चव देणार आहे. चला तर मग ही मस्त अशी मिठाई तिरंगा म्हणजे आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तयार झालेली आहे. आता 2 दिवसावर 15 ऑगस्ट आहे, त्यानंतर रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा येईल, गणपती येणार आहेत. तर मग ही मिठाई तुम्ही एकदा नक्की करून बघा. 5 मिनिटामध्ये झटपट अशी ही तयार होणारी मिठाई आहे आणि तेवढीच टेस्टीसुद्धा लागते. जसा तुम्ही फ्लेवर टाकाल तशी तुम्हाला ही मिठाई चव देणार आहे. चला तर मग व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक या व्हिडिओला नक्की करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. म्हणजेच अशात नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुम्ही पाहू शकताय. चला तर मग एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत बाय.